नाशिकमध्ये धनुर्वाताची लस घेतल्यानंतर 16 वर्षीय श्रावणी पाटील हिचा संशयास्पद मृत्यू झालाय, त्यामुळे खळबळ उडाली आहे। खुटवड नगरमधील लसीकरण शिबिरामध्ये लस घेतल्यानंतर काही मिनिटात ती बेशुद्ध पडल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय। उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला। लसीकरणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे। तर मृत्यूचं नेमकं कारण वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होईल, असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय। आधी ऑलरेडी 2 केसेस झालेल्या आहे आणि ही तिसरी केस होती माझ्या भाचीची, जे लसीकरणामुळे तिचा मृत्यू झाला। तर याच्यात एनएमसीच्या कमिशनरने, सीपी साहेबांनी आणि अंबड पोलीस स्टेशननी सखोल चौकशी व्हावी आणि जो कोणी याच्यात निर्दोष असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। मग ती कंपनी असेल, लसीकरणावाली किंवा देणारे जे व्यक्ती होते त्यांना ट्रेनिंग होतं नव्हतं हे सगळी जांच व्हावी। आणि लसीकरणामुळे तिच्या शरीरावर जो परिणाम झाला मृत्यूनंतरही तो दिसून येत होता, 101% हा मृत्यू लसीकरणामुळे झाला। तर याच्यात पूर्ण चौकशी व्हावी आणि माझ्या एकुलत्या एक भाचीला न्याय मिळावा। शासकीय कार्यक्रमात सगळेच लसीकरण करतो, लहान बाळापासून गर्भवती महिलांना म्हणजे जन्मताही लसी देतो। तर याच्यामध्ये युजली असे काही फार कमी प्रमाणामध्ये अशा रिॲक्शन्स येतात। साध्या फार रिॲक्शन येतात, बाळांना ताप वगैरे येणं किंवा पुढं येणं आणि ते गोळ्या औषधं घेतले का व्यवस्थित होतं। त्याच्यामुळे आमच्या सर्व लस ज्या आहेत त्या योग्य आहेत, त्या चांगल्या आहेत। त्याच्यामुळे मग याच्यासाठी कोणी जोपर्यंत अहवाल वगैरे येत नाही लसीचा तोपर्यंत मग आम्ही लसीकरण तर काही थांबवणार नाही। मी यांनाही आवाहन करेन किंवा आपल्या यांना लसीकरण करून द्या।